प्रभूच्या प्रेमळ नावामध्ये आपणा सर्वांस प्रीतीचा सलाम. शालोम. आजच्या मननासाठी जो शास्त्रभाग निवडलेला आहे, याकोबाचे पत्र याचा 4था अध्याय आणि 17वे वचन. आज आपण या वचनावर मनन आणि चिंतन करत असताना आपण पाहतो की आपल्या जीवनामध्ये पश्चातापाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. पश्चातापाशिवाय आम्ही स्वर्गामध्ये जाऊच शकत नाही प्रियांनो. आणि म्हणून पश्चाताप करण्यासाठी आम्हाला देवाची कृपा मागावी लागते. ज्यावेळेस आम्ही पश्चाताप करतो तेव्हा देव आमच्यावर कृपा करतो आणि आमची पापे तो धुवून काढतो, आम्हाला तो शुद्ध करतो आणि परमेश्वर आम्हाला त्या पाप दोषांची क्षमा करतो. ज्यावेळेस आम्ही पश्चाताप करतो त्यावेळेस आम्हाला परमेश्वराची एक वेगळी शांती मिळते. आणि खरोखर आम्ही पश्चाताप केला नाही तर निश्चितच आम्हाला नरकामध्ये जावं लागणार आहे प्रियांनो. आणि म्हणून आपण पाहतो की प्रभू येशू ख्रिस्ताने एक दाखला सांगितलेला आहे, श्रीमंत मनुष्य आणि दरिद्री लाजार. या ठिकाणी जे धनलोभी परुषी लोक होते ते सर्वजण येशू ख्रिस्ताचं शिक्षण ऐकत होते, परंतु ते येशूला हसत होते प्रियांनो. कारण जर लूक याचा 16वा अध्याय आणि 14व्या वचनामध्ये आपण पाहतो की परुषी स्वतःला नीतिमान म्हणत होते आणि त्यांनी देवाचं वचन धिक्कारलेलं होतं. ते ढोंगी होते आणि स्वतःला नीतिमान म्हणून घेणारे होते, परंतु परमेश्वर तुमची अंतःकरणे ओळखतो हे येशूने त्यांना स्पष्टपणे सांगितलेलं आहे. आणि अशा पुरुषांचा निषेध प्रभू येशू करताना आम्हाला दिसतो. परमेश्वर आमचं अंतःकरण ओळखतो आणि या परुषी लोकांनी देवाचं वचन नाकारलेलं होतं, परंतु देवाचं वचन कुठेच रद्द होत नाही प्रियांनो. देवाच्या वचनाकडे दुर्लक्ष करून पश्चाताप न करणे याचा शेवट काय आहे, तर याचा शेवट आहे नरकामध्ये पडणं. म्हणून प्रभूने हे उदाहरण आम्हाला दाखवून दिलेलं आहे, एक श्रीमंत मनुष्य आणि दरिद्री लाजार. जर आपण लूक याचा 16वा अध्याय आणि 19 वचनापासून जर आपण पुढं वाचलं तर आम्हाला ही कथा बायबलमध्ये पाहायला मिळते. आता आपण पाहूया की श्रीमंती हा एक देवाने दिलेला आशीर्वाद आहे. आणि हा आशीर्वाद असताना जर आम्ही श्रीमंत आहोत तर आम्हाला पश्चाताप करण्याची गरजच नाही असं परुषी मानत असायचे. आणि म्हणून प्रभू येशूने हा दाखला सांगितलेला आहे. आता या दाखल्यामध्ये जो श्रीमंत मनुष्य आहे तो जांभळी आणि तलम वस्त्र घालत होता आणि दररोज तो थाटामाटाने ख्याली खुशाली करत होता. थोडक्यात असं की हा श्रीमंत मनुष्य अतिशय वैभवशाली जीवन जगत होता. गरिबांविषयी त्याला कधीच सहानुभूती नव्हती आणि तो त्याचं जीवन भौतिक सुखामध्ये व्यतीत करत होता प्रियांनो. त्याला परमेश्वराबद्दल आस्था नव्हती, त्याला परमेश्वराबद्दल विश्वास नव्हता आणि त्याला परमेश्वराबद्दल अजिबात काहीही वाटत नव्हतं. आपण पुढे पाहतो की दरिद्री लाजार जो आहे, हा दरिद्री लाजार अत्यंत गरीब होता, रोगग्रस्त होता आणि फोडांनी भरलेला होता. त्याच्या शरीरावर सगळीकडं फोड आलेले होते आणि त्या फोडामधून पाणी गळत होतं, रक्त गळत होतं आणि कुत्री येऊन त्याचे फोड चाटत असायचे. आणि हा दरिद्री लाजर हा श्रीमंताच्या दाराजवळ पडून होता, अन्नासाठी तळमळत होता, भुकेला होता, एकटा होता, असहाय्य होता. परंतु हा जो
हा जो दरिद्री लाजार आहे हा तरी सुद्धा सहनशील होता आणि परमेश्वरावर त्याचा विश्वास होता प्रियानो. मग पुढे प्रभू येशू त्या दाखल्यामध्ये सांगत आहे की दोघांचंही जीवन संपतं, दोघेही मरण पावतात. श्रीमंत मनुष्यही मरतो आणि दरिद्री लाजरही मरतो. आणि मग आपण पुढे पाहतो की श्रीमंत मनुष्य मरण पावल्यानंतर तो नरकामध्ये गेलेला आहे आणि अधोलोकामध्ये यातना भोगत आहे. आणि ज्यावेळेस हा श्रीमंत मनुष्य दृष्टी वर करून पाहतो तेव्हा त्याला अब्राहम आणि त्याच्या उराशी बसलेला जो दरिद्री लाजार आहे तो लाजार दिसतो. तेव्हा श्रीमंत मनुष्य म्हणतो, हे बापा अब्राहमा, माझ्यावर दया करून लाजाराला पाठव, यासाठी की त्याने आपल्या बोटाचे टोक पाण्यात बुडवून माझी जीभ थंड करावी, कारण ह्या जाळात मी खूप क्लेश भोगत आहे. आणि मग अब्राहम त्याला म्हटलेला आहे की मुला, तू आपल्या आयुष्यामध्ये भरपूर सुख भरून पावलास, तू अतिशय वैभवशाली जीवन जगलेला आहेस, भौतिक सुखांनी युक्त असं जीवन तू जगलेलं आहेस. परंतु जो लाजार आहे तो पूर्ण आयुष्य दुःख भरून पावलेला आहे, याची तू आता आठवण कर. आणि आता त्याला इथं समाधान मिळत आहे. अब्राहमाच्या उराशी तो बसलेला आहे, तो स्वर्गात आहे आणि तू मात्र नरकामध्ये क्लेश भोगत आहेस. या कथेमध्ये प्रियांनो आम्हाला असं समजतं की श्रीमंत मनुष्याला पश्चाताप झालेला आहे आणि हा पश्चाताप अतिशय उशिरा झालेला आहे. त्या पश्चातापाला त्याला विलंब लागलेला आहे प्रियांनो. आणि मग नरकात गेल्यानंतर तो स्वतःसाठी पश्चाताप करताना दिसत आहे. आता तो पश्चाताप करतोय परंतु त्याला त्याचा फायदा नाही प्रियांनो. आज आम्हाला सुद्धा पश्चातापाची अत्यंत गरज आहे. कारण प्रियांनो, आम्ही कधी मरणार, आमचं आयुष्य किती आहे, आम्ही किती वर्ष जगणार हे कुणालाच ठाऊक नाही. आणि जर आम्ही मरण पावलो आणि आम्ही आमच्या पापांचा पश्चाताप केला नाही तर आम्ही त्या श्रीमंत मनुष्यासारखं नरकात पडणार आहोत. आणि मग नंतर पश्चाताप करता येणार नाही. त्या ठिकाणी गेल्यानंतर पश्चाताप करता येत नाही. आता या कथेवरून आपण काही आध्यात्मिक धडे पाहणार आहोत. संपत्ती किंवा धन आम्हाला तारण देऊ शकत नाही. आज माझ्याकडे खूप बँक बॅलन्स आहे, मी खूप श्रीमंत आहे, माझ्याकडं भरपूर संपत्ती आहे, माझ्या 7-8 पिढ्या असं बसून खातील एवढं मी पैसा साठवलेला आहे. जर आपण असं म्हणत असू तर ही संपत्ती, हे धन दौलत आम्हाला तारण देऊ शकत नाही. मग जर आमच्याकडं संपत्ती आहे तर ती संपत्ती म्हणजे पाप नाही, पण स्वार्थी हृदय जे आहे ते पापी आहे प्रियांनो. हा श्रीमंत मनुष्य, जर तो श्रीमंत आहे, त्याच्याकडं भरपूर संपत्ती आहे, तर त्याला परमेश्वराने दिलेला हा आशीर्वाद आहे आणि या आशीर्वादाचा उपयोग त्याने अनेक गोरगरिबांसाठी, गरजूंसाठी केला असता तर निश्चितच हा जो श्रीमंत मनुष्य आहे याला स्वर्ग राज्यात प्रवेश मिळाला असता प्रियांनो. त्याच्या दारामध्ये बसलेला तो गरीब दरिद्री मनुष्य, तो लाजार, त्याला दिसत असूनही त्याने त्याची मदत केलेली नाही. दुसरी गोष्ट आपण पाहतो की देव गरिबांना विसरत नाही. जरी लाजार हा दरिद्री होता, गरीब होता, जखमी होता, उपाशी होता, त्याला सगळ्यांनी दुर्लक्षित केलं, परंतु परमेश्वर माणसाच्या स्थितीकडे पाहत नाही तर त्याच्या अंतकरणातल्या विश्वासाकडे पाहतो आणि तो त्याचं मन पारखतो. परमेश्वर हृदय जाणणारा देव आहे. आमच्या हृदयात चाललेली हर एक लहान एक गोष्ट परमेश्वर पाहतो आणि म्हणून स्वार्थी हृदय हे पापी आहे प्रियांनो. परंतु जर आमच्याकडे संपत्ती असेल तर तो देवाने दिलेला एक आशीर्वाद आहे, ते पाप नाही प्रियांनो. आपण पाहतो की श्रीमंत मनुष्याने लाजाराला मारलं पण नाही, त्याला हाकललं पण नाही,
किंवा त्याला काही वाईट साईड बोललेलं पण आपल्याला दिसत नाही, किंवा त्याचा अपमान केलाय असेही शब्द त्याने काही वापरलेले नाही आहेत. या श्रीमंत मनुष्याने काय केलंय तर त्याने त्याच्याकडे फक्त दुर्लक्ष केले. ज्या वेळेस हा श्रीमंत मनुष्य जेवण करत असायचा तेव्हा त्या श्रीमंताच्या मेजावरून खाली पडलेला जो चुरा असेल त्याने पोट भरावे अशी त्याची इच्छा असायची. ज्यावेळेस आपण जेवायला बसतो त्यावेळेस मेजावरून किंवा टेबलावरून असं कित्येक अन्न आपलं ताटातलं बाहेर पडतं, अगदी थोडंसं, आणि ते तरी मिळावं ही अपेक्षा त्या दरिद्री लाजाराला होती. आणि मग या ठिकाणी या श्रीमंत मनुष्याने या लाजाराकडे संपूर्ण दुर्लक्ष केलेलं आहे, पूर्णतः दुर्लक्ष केलेलं आहे प्रियांनो. आणि म्हणून आपण सुरुवातीलाच जे वचन वाचलं, याकोबाचं पत्र याचा 4 अध्याय आणि 17वं वचन, चांगले काम करणे कळत असूनही जो ते करत नाही त्याचे ते पाप आहे. मग आता आपल्याला असं वाटतं की फक्त वाईट काम केलं म्हणजेच पाप आहे. कारण आम्हाला ज्यावेळेस आम्ही आज्ञा बघतो, 10 आज्ञा, खून करू नकोस, व्यभिचार करू नकोस, आपल्या शेजाऱ्याबद्दल खोटी साक्ष देऊ नकोस, हे जे नाही नको अशी जी शब्द आहेत, मग आम्हाला असं वाटतं की वाईट काम करणे म्हणजे पाप. परंतु या ठिकाणी आम्हाला वचन असं शिकवत आहे प्रियांनो की चांगले काम करणं जर आम्हाला कळतच नाही तर ते आमचं पाप आहे. या श्रीमंत मनुष्याला चांगले काम करण्याची संधी होती आणि ते त्यांनी केलं नाही, आणि म्हणून ते त्याचं पाप ठरलेलं आहे प्रियांनो. आणि यालाच म्हणतात पापाचे दुर्लक्ष असे त्या ठिकाणी म्हटलं जातं. आमच्या जीवनात पाप अनेकदा दुर्लक्षांच्या रूपात असतं. आणि पुढची गोष्ट आपण या कथेवरून शिकतो प्रियांनो की मृत्यू म्हणजे शेवट नाही. आम्ही सर्वजण जन्मताच पापी आहोत. दावीद राजा म्हणतो, माझ्या आईने माझं गर्भधारण केलं तेव्हाचाच मी पातकी आहे. आम्ही सर्वजण पापी आहोत आणि मग आम्हाला ते पापाचं वेतन, पहिलं मरण आम्हाला मिळतं प्रियांनो. परंतु हे पहिलं मरण जे आम्हाला मिळतं तर ती अनंत काळाची सुरुवात आहे. परंतु आम्ही या जीवनामध्येच आम्ही पश्चाताप करू शकतो. मृत्यूनंतर आमची पश्चातापाची संधी संपते आणि म्हणून या जीवनातच आम्हाला देवाकडे वळण्याची संधी मिळते प्रियांनो. आपण पाहतो की चांगला शमरोणीचा दाखला आहे लूक याचा 10वा अध्याय आणि 30 ते 37 जर ही वचनं आपण जर पाहिली तर त्याच्यामध्ये आपण पाहतो की कृती अपेक्षित आहे. आमच्या जीवनामध्ये कृती अपेक्षित आहे. जर आम्ही चांगलं करतच नाही तर ते शांत पाप आहे, सायलेंट सीन आहे तो. आम्ही शांततेने पाप करतो. आम्हाला कळतंय भुकेला समोर आहे, आम्ही त्याला अन्न दिलं पाहिजे. एखादा थंडीने कुडकुडत आहे, त्याला आम्ही वस्त्र दिले पाहिजे. आणि म्हणून जर आम्ही चांगलं करत नाही तर ते आमचं एक शांत पाप आहे. आणि म्हणून आपण पाहूयात लूक याचा 10वा अध्याय, त्यामध्ये येशूने सांगितलेलं आहे की एक मनुष्य यरूशलेमेहून यरिहोस जात होता आणि तो मनुष्य लुटारूंच्या हाती सापडलेला आहे. आणि त्या लुटारूंनी काय केलं तर त्या मनुष्याचे सगळे कपडे काढून घेतले, त्याला मारलं, अर्धमेला केला, त्याच्याजवळ जे काही पैसे असतील ते काढून घेतले आणि त्या ठिकाणी त्याला अर्धमेला करून टाकून ते निघून गेलेले आहेत. मग त्याच रस्त्याने एक याजक चाललेला होता आणि याजक त्या ठिकाणी जात असताना त्याने तिथे पाहिलं की अरे कोणीतरी एक माणूस पडलेला आहे, त्याला भरपूर मारलेला आहे, त्याच्या अंगावरचे कपडे काढून घेतलेले आहेत आणि त्याच्याजवळ काहीच नाही, तो बिचारा पडलेला आहे. तो याजक त्या ठिकाणी गेला, त्याने पाहिलं परंतु त्याने काहीच केलं नाही, पाहून तो पुढे निघून गेला. मग लेवी आला, लेवीने सुद्धा तेच केलं. त्याने पाहिलं अरे अरे किती वाईट, किती त्याला लागलेलं आहे, किती त्याला शरीराला जखमा झालेल्या आहेत, त्या जखमातून रक्त वाहत आहे आणि असं म्हणून तो बिचारा म्हणून त्याला निघून तिथून गेलेला आहे.
तोही तिथून चालता झाला. आणि मग त्याच वाटेने एक शोमरोनी चाललेला होता. आणि मग त्याने ज्या वेळेस त्या मनुष्याला पाहिलं की तो मनुष्य अर्धमेला पडलेला आहे, त्याला मारलेला आहे, त्याच्या अंगावर नीटनेटके कपडे नाहीत, आणि मग या शमरोन्याला त्याला पाहून कळवळा आला. त्याने त्याच्या जवळ तो गेला, त्याच्या जखमांना तेल लावलं, द्राक्षारस लावलं आणि त्याच्या जखमा बांधल्या, त्यांनी पट्टी बांधली. आणि मग जे त्याच्याजवळ जनावर होतं त्या जनावरावर त्या मनुष्याला घातलं आणि उतार शाळेमध्ये आणलं. उतार शाळेच्या तिथल्या मालकाला सांगितलं, त्या रक्षकाला सांगितलं की हे 2 रुपये घे आणि या मनुष्याची काळजी घ्या, आणि जर काही अधिक लागलं तर तुम्ही त्याच्यावर अधिक खर्च करा, मी परत आल्यानंतर तुम्हाला ते पैसे देईन. आणि असं म्हणून त्याने त्या लुटारूंच्या हाती सापडलेला तो मनुष्य त्याची अशी देखभाल करून त्याला उतार शाळेत त्या रक्षकाच्या हवाली केलेला आहे. आणि मग प्रभू येशूने विचारलं त्या शास्त्रीला की आता तूच सांग की या तिघांपैकी खरा शेजारी कोण? कारण शाश्वत जीवन प्राप्ती करून घेण्यासाठी एक शास्त्री प्रभू येशू पुढे उभा राहिलेला होता आणि तो येशूची परीक्षा पाहत होता प्रियांनो. आणि तो म्हणत होता की गुरुजी, काय केल्याने मला सार्वकालिक जीवन मिळेल? आणि मग प्रभूने त्याला प्रश्न विचारला की नियमशास्त्रामध्ये काय लिहिले, तुझ्या वाचनात आलं नाही का? आणि मग त्याने उत्तर दिलेलं आहे की तू आपला देव परमेश्वर याच्यावर संपूर्ण मनाने, संपूर्ण जीवाने, संपूर्ण शक्तीने आणि संपूर्ण बुद्धीने प्रीती कर, आणि जशी आपणावर तशी आपल्या शेजाऱ्यावर प्रीती कर. एवढं ऐकून सुद्धा तो पुढं म्हणत आहे येशूला, पण माझा खरा शेजारी कोण? माझा शेजारी कोण आहे खरा? आणि मग प्रभू येशूने हा चांगल्या शमरोनाचा दृष्टांत त्याला सांगितलेला आहे त्या शास्त्रीला. आणि मग प्रभूने त्याला प्रश्न विचारला शेवटी की आता तूच सांग खरा शेजारी कोण? आणि मग तो म्हणाला, त्याच्यावर दया करणारा तो. आणि येशूने त्याला म्हटलं, जा आणि तूही तसंच कर, तूही दया कर, इतरांवर दया कर. प्रियांनो, आपण पाहतो की त्या ठिकाणी शोमरोनी आला आणि त्याने त्याची मदत केलेली आहे. आता याजक आणि लेवी या दोघांनी काही वाईट केलं का? काहीच वाईट नाही केलं. त्यांनी फक्त पाहिलं, अरे पडलेला आहे तो तिथे, त्याला लागलेला आहे आणि त्याला मारलेलं आहे, फक्त पाहिलं आणि निघून गेले. त्यांनी वाईटही केलं नाही आणि चांगलंही केलं नाही. आणि म्हणून याजक आणि लेवी हे दोघं जण देवाच्या दृष्टीने अपयशी ठरलेले आहेत. त्यांच्या जीवनामध्ये ते अयशस्वी ठरलेले आहेत प्रियांनो, कारण त्यांनी चांगलं पण केलं नाही आणि वाईटही केलं नाही. प्रियांनो, आमच्या पण जीवनात असंच होतं. आम्ही वाईटही करत नाही आणि चांगलं करण्याची संधी असताना देखील आम्ही चांगलंही करत नाही. आज आम्ही जगामध्ये कित्येक ठिकाणी अन्याय पाहतो प्रियांनो, पण आम्ही काय करतो? शांत बसून घेतो. गरीब मदत मागत असतात, खाण्यासाठी काहीतरी खायला मागत असतात, पैसे मागत असतात. आम्ही काय करतो प्रियांनो? आम्ही दुर्लक्ष करतो. आम्ही एखादी दुःखी व्यक्ती पाहतो, अश्रू ढाळणारी व्यक्ती पाहतो, पण आम्ही त्यांची विचारपूस सुद्धा करत नाही. प्रियांनो, देव आम्हाला संधी देतो. देव आम्हाला संधी देतो, मदत करण्याची संधी देतो, एकमेकावर प्रीती करण्याची संधी देतो. देव आम्हाला एकमेकांना क्षमा करण्याची संधी देतो आणि देव आम्हाला पश्चाताप करण्याची संधी देतो प्रियांनो. आणि म्हणून आमच्या जीवनामध्ये कृती अपेक्षित आहे. जर आपण मत्तेयाचा 25वा अध्याय जर आपण पाहिला तर त्यामध्ये 35 आणि 36 वचनामध्ये लिहिलेलं आहे, कारण मी भुकेला होतो तेव्हा तुम्ही मला खायला दिले, ताणेला होतो तेव्हा मला प्यायला पाणी दिले,
परका होतो तेव्हा मला घरात घेतले, उघडा होतो तेव्हा मला वस्त्र दिले, आजारी होतो तेव्हा माझ्या भेटीला आलात, बंदीशाळेत होतो तेव्हा तुम्ही माझ्याकडे आलात. आणि मग त्यावेळेस नीतिमान त्याला उत्तर देतील की प्रभूजी, आम्ही तुम्हाला केव्हा भुकेले पाहून खायला दिले, केव्हा ताणेले पाहून प्यायला दिले, तुम्हाला परके पाहून केव्हा घरात घेतले, उघडे पाहून केव्हा वस्त्र दिले, आणि तुम्हाला आजारी अथवा बंदिश शाळेत पाहून केव्हा आम्ही तुमच्याकडे आलो. आणि 40वे वचन प्रियांनो अतिशय महत्त्वाचं आहे. मत्ते याचा 25वा अध्याय आणि 40वे वचन. तेव्हा राजा त्यांना उत्तर देईल, मी तुम्हाला खचित सांगतो की ज्या अर्थी तुम्ही या माझ्या कनिष्ठ बंधूंपैकी एकाला केले, त्या अर्थी ते मला केले आहे. जर आम्ही कुणाला काही केलं तर ते त्या व्यक्तीला नाही केलं प्रियांनो, तर ते प्रभू येशूसाठी आम्ही केलेलं आहे. जर आम्ही कुणाला मदत केली तर आम्ही प्रभू येशूला मदत केलेली आहे. जर आम्ही कुणाला क्षमा केली, आम्ही कुणावर प्रीती केली, तर आम्ही चांगलं काम केलेलं आहे. आणि चांगलं काम न करणे हे एक पाप आहे. आम्हाला कळतं हे चांगलं केलं पाहिजे, पण आम्ही ते करत नाही, मग आम्ही पाप करतो प्रियांनो. आम्ही पापी आहोत. आज कदाचित आम्ही चोरी केली नसेल, आम्ही खून केलेला नाही, आम्ही व्यभिचार केलेला नाही, आम्ही आमच्या शेजाऱ्यांविरुद्ध खोटी साक्ष दिलेली नाही, आम्ही कोणतंच हे पाप केलेलं नाही. पण प्रियांनो, आज आमच्याकडून असं पाप झालेलं असेल की आम्हाला माहिती आहे या ठिकाणी या व्यक्तीला आम्ही चांगलं केलं पाहिजे, काहीतरी चांगलं कुणासाठी तरी आम्ही चांगलं केलं पाहिजे हे आम्हाला कळतं, पण ते आम्ही करत नाही, तेव्हा ते आमचं पाप आहे. आणि अशा पापाची आज आम्हाला परमेश्वराकडे क्षमा मागायची आहे. आम्हाला पश्चाताप करायचा आहे प्रियांनो. आपण दोन्ही ठिकाणी पाहिलं की श्रीमंत मनुष्याकडे कितीतरी संपत्ती होती, तो कदाचित त्याला दवाखान्यात घेऊन जाऊ शकत होता, तो त्याला पोटभर अन्न देऊ शकत होता, परंतु श्रीमंत मनुष्याने त्याकडे लक्ष दिलं नाही. त्याचं वाईटही केलं नाही आणि चांगलंही केलं नाही. दुसऱ्या आपण दृष्टांतामध्ये पाहिलं की याजक आणि लेवी या दोघांनी त्या मनुष्याची मदत पण केली नाही, त्यांनी चांगलं पण केलं नाही आणि वाईटही केलं नाही. आज आम्ही आमच्या जीवनामध्ये परीक्षण करूयात, आत्मपरीक्षण करूयात प्रियांनो, की आम्ही कुणाचं चांगलंही केलं नाही आणि वाईटही केलं नाही. याबद्दल आज आम्ही विचार करूयात आमच्या अंतःकरणामध्ये. अशा कोणत्या व्यक्तींसाठी आम्ही चांगलं पण केलं नाही आणि वाईटही केलं नाही, पण प्रभू आम्हाला सांगत आहे की जर ज्या अर्थी तुम्ही माझ्या कनिष्ठ बंधूंपैकी एकाला केले, तर ते मला केलेलं आहे. आम्हाला पश्चाताप करायचा आहे, तो वेळेत करायचा आहे, उशिरा नाही. श्रीमंत मनुष्याने संधी गमावली प्रियांनो, आणि तो नरकात गेला. त्याने त्याचा संपत्तीचा उपयोग गरिबांना मदत करण्यासाठी केला असता तर निश्चितच त्याचा उद्धार झाला असता, त्याला तारण प्राप्ती मिळाली असती, तो स्वर्गाच्या राज्यात गेला असता. आणि म्हणून मत्ते याचा 16वा अध्याय आणि 26व्या वचनामध्ये लिहिलेला आहे, मनुष्याने सर्व जग मिळवले आणि आपला जीव गमावला तर त्याला काय लाभ? अथवा मनुष्य आपल्या जीवाबद्दल काय मोबदला देणार? प्रियांनो, मरणानंतर पश्चाताप शक्य नाही. श्रीमंत नरकात गेल्यानंतर पश्चाताप केला, पण त्याला त्याचा काहीच उपयोग झाला नाही. म्हणून आम्हाला आजच पश्चाताप करायची खरोखर गरज आहे प्रियांनो. आपण पाहतो की येशू ख्रिस्ताला वधस्तंभावर खिळलेलं होतं. त्याच्या बाजूला 2 चोर खिळलेले होते आणि पहिल्या चोराने प्रभू येशूची निंदा केली आणि म्हटलं की तू ख्रिस्त आहेस ना, स्वतःला वाचव आणि आम्हालाही वाचव. परंतु जो दुसरा चोर होता प्रियांनो, त्याने त्या पहिल्या चोराचा निषेध केला आणि त्याला म्हटले की तुलाही तीच शिक्षा झाली असता, तू देवाला भीत नाहीस काय? आपली शिक्षा तर यथान्याय आहे. आपण खरोखर चूक केलेली आहे म्हणून आपल्याला ही शिक्षा मिळत आहे, कारण आपण आपल्या कृत्याचे योग्य फळ भोगत आहोत.
परंतु प्रभूने तर काहीच अयोग्य केलेलं नाही. आणि मग त्याने म्हटलेलं आहे, अहो येशू, आपण आपल्या राजाधिकाराने याल तेव्हा माझी आठवण करा. आणि मग येशू त्याला म्हणाला, मी तुला खचित सांगतो, तू आज माझ्याबरोबर सुखलोकात असशील. प्रियांनो, त्या दुसऱ्या चोराने आता मरणारच आहेत, आपला हा शेवटचा क्षण आहे. अगदी मरणाच्या शेवटच्या क्षणी त्याने काय केलेलं आहे, त्याने पश्चाताप केलेला आहे. त्यावेळेसच त्याचं तारण झालं. त्याने पापाची कबुली दिली आणि खरोखर त्याने पश्चाताप केला. म्हणून प्रभू येशू त्याला म्हणत आहे की तू आज माझ्याबरोबर सुखलोकात असशील. आणि त्याला त्याच वेळेस प्रियांनो स्वर्गराज्यात प्रवेश मिळालेला आहे. आम्हाला पश्चातापाची संधी गमवायची नाही आहे प्रियांनो. आणि आम्ही जे पाप आम्हाला कळत आहे की चांगलं करणं आम्हाला कळत असूनही जे ते आम्ही करत नाही आहे प्रियांनो, तर ते पाप आहे. आणि म्हणून आम्ही आजपासून निश्चय करूयात की आम्ही चांगलं काम करूयात. जे आम्हाला कळत आहे की हे काम चांगलं आहे आणि आम्ही ते करूयात. आणि अशा आमच्या झालेल्या पापांबद्दल आज प्रभूकडं आम्ही खरा पश्चाताप करूयात प्रियांनो, की जेणेकरून आम्हाला त्याच्या स्वर्गराज्यामध्ये प्रवेश मिळेल. परमेश्वर करो आजचं वचन आपणा सर्वांसाठी अतिशय आशीर्वादाचं आणि लाभाचं असं ठरो. हीच प्रार्थना मी प्रभू येशूच्या चरणाजवळ करते. आमेन, आमेन.